पंढरपूर शहरामध्ये 17 जुलै रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला। आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देश विदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झालेत। या यात्रा कालावधीत सुमारे 15 ते 20 लाख वारकरी आणि भाविक दर्शनासाठी आले आहेत। या येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या। त्यानुसारच युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम पंढरपूर नगरपालिकेने हाती घेतली आहे व जेसीबीच्या सहाय्याने दररोज अंदाजे 100 ते 125 टन कचरा उचलण्यात येतोय। यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहनही मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी यावेळी केलंय। नमस्कार। पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेकरता यावर्षी साधारण 15 ते 20 लाख भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते। मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे। दररोज साधारण 100 ते 125 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे। दशमी आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मुख्य मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला स्वच्छता करणं जरा अवघड झालं होतं। त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे। हे करत असताना वाळवंट, पत्राशेड, वाकरी या ठिकाणचं देखील कचरा आपण उचलण्याचं काम सायमल्टेनियसली सुरू केलेलं आहे। मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर कचरामुक्त करण्याकरता नगरपालिकेने 1,500 कर्मचारी नेमणूक केलेले असून त्यांच्यामार्फत युद्ध पातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे।